अखिल भारत पद्म ब्राह्मण पुरोहित संगम 27वा अधिवेशन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न। विश्वश्री डॉक्टर वेंकटेशम शास्त्री गड्डम पंतलू स्थापित अखिल भारत पद्म ब्राह्मण पुरोहित संगमचे द्विदिवसीय अधिवेशन श्री त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वर क्षेत्रात हृदयेश्वर भक्त निवास सभागृहात प्रथम दिवस सकाळी 8 वाजता कुशावर्त तीर्थात पूर्ण कलश पूजन करून श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करत सभास्थळी आगमन करून ध्वजारोहण श्री श्री माता मुक्तांबिका देवी श्री दत्तपीठम होसकोट कर्नाटक यांच्या हस्ते सभाध्यक्ष गुर्रम भोजण्णा पंतलू उपस्थित झाले। तदनंतर सकाळी 9:30 श्री मार्कंडे ऋषी मुनी पूजन व षड विनायक पूजन, पुण्याह वाचनम, षोडश मातृका पूजन, नक्षत्र पूजन, नवग्रह देवता पूजन, आदि देवता प्रत्यादि देवता सहित दश दिक्पालक सर्वतोभद्र मंडल, षोडश स्तंभ पूजन, श्री देवता होम हवन असे पूजन विधी बलराज शिरापुरी पंतलू, नरसय्या काका नल्ला पंतलू, विश्वनाथ बोडगे पंतलू व सहकारी सोबत श्री अंबादास बिटला पंतलू, आयलय्या बोल्ली पंतलू यांच्या अधर्वयुत धार्मिक विधी संपन्न झाला। मध्यान्ह भोजनानंतर दुपारी 4 वाजता मुख्य सभा सुरू होऊन त्यात मागील सभेचा वृत्तांत वाचून पुढील नवीन अजेंडे व संघ निर्णय वाचन आणि देशभरातील समस्त पद्म ब्राह्मण सदस्यांना ओळखपत्र देण्याचे नियोजनासाठी यंत्रणा राबवून पूर्ण करण्यासाठी कमिटी गठीत करण्यात आली। विविध क्षेत्रातील परिचय वेदिका सभा त्यानंतर यावेळी व्यासपीठावर अखिल भारत पद्म ब्राह्मण पुरोहित संगम संघ प्रमुख श्री वेंकटरमण गड्डम, श्री शैलम पद्मशाली नित्य अन्नदान सत्रम अध्यक्ष श्री वरकाला सूर्यनारायण व अखिल भारत पद्मशाली संगम माजी उपाध्यक्ष श्री बोद्धण्णा बापूजी उपस्थित होते। यांचे संघ भविष्यातील कार्यक्रम नियोजनपूर्वक राबवण्याचे आवाहन, संघटना वाढवण्याचे प्रयत्न असावे ही उद्घोषणा झाली। दिनांक 17 जुलै 2025 रोजी द्वितीय दिवस सत्र प्रारंभ झाला। सकाळी 8:30 वाजता श्री भद्रावती व तुळजाभवानी कुंकुमार्चना, राष्ट्र अभिवृद्ध रथ, कौटुंबिक सौख्य मनोकामना प्रीत्यर्थ यात महिलांनी सहभाग घेऊन भद्रावती व तुळजाभवानी कुंकुमार्चना विधिवतरित्या संपन्न करण्यात आले। दुपारी 11:30 सभा कार्यक्रम सुरू होऊन यात त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त व स्थानिक पुरोहित वेदमूर्ती जगदीश शरद काबनाईकर गुरुजी, स्वरांजली तेलुगू चॅनल संपादक श्री दयानंद मामड्याल, सपत्नीक त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष श्रीमान संतोष जगताप सपत्नीक उपस्थित होते। श्री अरुणा अमृतवाड, अखिल भारत पद्मशाली नित्य अन्नदान सत्रम सचिव तुम्मा सत्यनारायण, गुजरात प्रांत अध्यक्ष देवरकोंडा पंढरी पंतलू, कर्नाटक प्रांत अध्यक्ष बसवराज शेट्टी पंतलू, आंध्र प्रदेश उपाध्यक्ष गोली धर्मराव पंतलू, तेलंगणा प्रांत उपाध्यक्ष गंजी मुत्याल पंतलू, हुबळी पद्मशाली संगम माजी अध्यक्ष रवींद्र संगनेनी, कर्नाटक पद्मशाली संगम माजी अध्यक्ष तरणे कंठी विजयकुमार आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते। या सभेत अखिल भारत पद्म ब्राह्मण पुरोहित संगम जनरल सेक्रेटरी पुंडलिक ताटीमामल पंतलू व आडेपू हरीश पंतलू, एम केशवमूर्ती, खजिनदार रमेश ऋषी यांनी सभा चालवली। हे अधिवेशन महाराष्ट्र पद्म ब्राह्मण पुरोहित संगम अध्यक्ष श्री विश्वेश्वर गड्डम पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम संयोजन समितीचे श्री चक्रपाणी चिलवेरी व गोविंद चिलवेरी, पंडित शंकरराव मिठ्ठापल्ली पंतलू, अशोक जन्नू पंतलू यांच्या अखंड परिश्रमाने, त्यासोबत महाराष्ट्र पद्म ब्राह्मण पुरोहित संगम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलाराम पंतलू, श्री विठ्ठल राजमोगली नामानी पंतलू, बलराज दंतुल पंतलू, श्री बलराम इगे पंतलू, अंबादास मंचे पंतलू, कनकय्या यलदंडी पंतलू, हनुमान म्याकल पंतलू, अंबादास शावंतुल पंतलू, जयेश सायपूर पंतलू, राजऋषी ताटीपामुल पंतलू, सूरज नागुल पंतलू, शांताराम मच्छा पंतलू, ऋषिकेश चिलवेरी, अरविंद बिटला पंतलू, नरसिंग कोडम पंतलू, सौ भाग्यलक्ष्मी उर्डी, सौ प्रमोदिनी अमृतवाड, श्रीनिवास सेबी, सौ लता काडगी, शंकर मुत्याल पंतलू आदी महाराष्ट्र पद्म ब्राह्मण पुरोहित संगम सभासद मंडळींनी परिश्रम घेतले।